सरकारने या कराचं नियोजन करून देशाच्या विकासाची आणि आपल्याला एक चांगलं जीवनमान मिळण्यासाठी काय काय गोष्टी करता येईल ह्याचं जे आरेखन आहे ते बजेटमधून दिसत असतं. ज्या दृष्टिकोनातून सरकार बजेट आणतं, जिथे जिथे खर्च वाढवलेले आहे अशा सेक्टर्स मध्ये जर आपण आपल्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकांचं नियोजन त्या दृष्टीने करायला लागलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसू शकतो. ज्या वेळेला जी देशाची जीडीपी ग्रोथ मिळते त्यात जर इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा आकडा ऍड केला तर साधारणपणे त्या देशाचं शेअर बाजाराचा रिटर्न हा त्या आसपास घुमवताना आपल्याला दिसतो. जर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून 1 रुपया खर्च केला तर त्याचा जो रिपलिंग इफेक्ट आहे तर ते पैसे अनेकांच्या हातात पण फिरतात आणि ऑलमोस्ट 2.5 ते 3 रुपयापर्यंतचा इकॉनॉमीला त्याचा रिपलिंग इफेक्ट मिळतो. बजेट समजून का घ्यावं तर सरकारला आपण 2 गोष्टी देत असतो. दर 5 वर्षातून एकदा मत आणि दर वर्षी देत असतो तो म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. सो कर जो आपण सरकारला देत असतो आणि सरकारने या कराचं नियोजन करून देशाच्या विकासाची आणि आपल्याला एक चांगलं जीवनमान मिळण्यासाठी काय काय गोष्टी करता येईल ह्याचं जे आरेखन आहे ते बजेटमधून दिसत असतं. सो त्यामुळे बजेट आपण जर पाहिलं किंवा बजेट समजून घेतलं तर देशाची दिशा कुठल्या दिशेने जाते आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. त्या दृष्टीने आपण दर 5 वर्षानंतर मतदान करायचं आहे त्याचा निर्णय अधिक सक्षमपणे घेऊ शकतो. तर या सगळ्याचे डिटेल्स आपल्याला बजेटमधून मिळतात. पण बजेट म्हटलं की सगळ्यांना आवडतं चमकदार घोषणा की या बजेटमधनं काय मिळालं, टॅक्स कन्सेशन मिळाल्या का किंवा हे स्वस्त झालं हे महाग झालं अशा गोष्टी आपल्याला आवडतात. पण यंदाचं बजेट हे अशा कुठल्याही चमकदार घोषणा घेऊन आलेलं नाहीये. सो त्यामुळे यावेळेचं बजेट समजून घेणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. क्रिस्पी छान गोष्टी ऐकायला सगळ्यांना आवडतात पण यंदाचं बजेट ज्या जागतिक आणि जिओपॉलिटिकल सिच्युएशन्सच्या पार्श्वभूमीवरती मांडलं गेलंय हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. म्हणजे अमेरिकेचं कर्ज हे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 123% पोहोचलेलं आहे. तसंच डॉलर टर्म्स मध्ये सगळे जे व्यवहार चालायचे रशियाने जे ठेवलेले पैसे होते ते गोठवले गेले युद्ध काळामध्ये. त्यामुळे डॉलरनी व्यवहार पुढे करावे का याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यातून सोन्याचे भाव भरपूर प्रमाणात वाढायला लागले. यातच जपानचं कर्ज तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 235% पोहोचलेलं आहे. जॅपनीज यील्ड म्हणजे आपल्याला जो अटल सेतू बांधून मिळाला तो जायकाकडनं मिळाला, जॅपनीज बँकेकडनं मिळाला. जॅपनीज बँकेने आपल्याला किती टक्क्यांनी कर्ज दिलेलं कल्पना आहे का आपल्याला? 1% कर्ज दिलेलं. कारण तिकडे बॉन्ड यील्ड जे ऑलमोस्ट 0.5% होता. म्हणजे जर जॅपनीज बँकेमध्ये पैसे ठेवले तर 0.5% मिळाला तरी जॅपनीज माणसाला काय वाटायचं केवढे पैसे केवढं व्याज मला मिळालं. 1% त्यांनी आपल्याला कर्ज दिलं आणि आपण अटल सेतू बांधला. पण आता हेच कर्जाचा दर जपानमध्ये 4.5% पर्यंत गेलाय. तर तुम्ही बघा आपल्याला 4.5% म्हणजे काही वाटणार नाही पण ज्यांना 0.5%ची सवय आहे त्या इकॉनॉमीला जेव्हा 4.5%चा इंटरेस्ट रेट वरती पोहोचत असेल ही गोष्ट खूपच चॅलेंजिंग होते. तसंच जगात चालू असलेली 2 मोठी युद्धसम परिस्थिती आपण देखील आताच भारत पाकिस्तान युद्ध आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आहोतच. तर या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या पाहता आपण सरकारचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा ठेवता येऊ शकत नाही. कारण त्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्येच मांडून दिलेलं होतं की ज्या काही प्रमाणात जिओपॉलिटिकल सिच्युएशन येत आहेत तो त्यातून आपल्याला आपल्या भारतीय नागरिकांचं रक्षण करणं हे आपलं प्राथमिक
कर्तव्य आहे. तर जी 3 कर्तव्य सांगितली आहेत, तर पहिलं कर्तव्य मांडलं गेलेलं आहे ते म्हणजे आपल्या नागरिकांचं संरक्षण करणं आणि या जिओपॉलिटिकल सिच्युएशन मध्ये जीवाचं आणि तुमच्या आर्थिक संपदेचं या दोन्ही गोष्टींचं संरक्षण करणं इज वन चॅलेंज. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्याला एक चांगलं जीवनमान सरकारला द्यायचं असतं. तो ते विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं. आणि तिसरं म्हणजे सबका साथ सबका विकास, हे तिसरं जे कर्तव्य आहे. बघा, दरवेळेला बजेट ज्याला मांडणी होते त्यावेळेला 3 गोष्टी आपल्याला येत असतात समोर. एक म्हणजे त्याच्यातली आकडेवारी, दुसरी त्याच्यातून गोष्ट समजत असते ती म्हणजे सरकारची राजकीय भूमिका, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कल्पना. तो ह्या ज्या कल्पना आहे या वास्तव रूपात येऊन आपल्याला ऍक्च्युअली बघायला मिळायला काही वर्ष जात असतात. त्याची सुरुवात जी आहे ती बजेट मधून करून दिलेली असते. सो त्यामुळे या 3 भागात आपण बजेटकडे बघू शकतो. आणि मला काय मिळालं बजेट मधून, तर आता आपण थोडेसे अजून एक स्टेप पुढे जाऊन ज्या दृष्टिकोनातून सरकार बजेट आणतं, जिथे जिथे खर्च वाढवलेले आहे अशा सेक्टर्स मध्ये जर आपण आपल्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकांचं नियोजन त्या दृष्टीने करायला लागलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसू शकतो. मात्र त्यासाठी आपला माइंडसेट तयार करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यात ज्यावेळेला अशा प्रकारचं बजेट मांडलं जातं तर त्यावेळेला तर जी जागतिक अनिश्चितता आहे त्या अनिश्चिततेला प्रोटेक्ट करण्यासाठी सरकार बऱ्याच गोष्टी करत असतो. त्यामुळे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आपल्या आर्थिक आयुष्याला विचारला पाहिजे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करताना माझा शॉर्ट टर्म प्रोटेक्टेड आहे का? कारण का अनेक तरुण मंडळी मी आज पाहतो की जी गुंतवणूक करतात तर त्यांना फक्त जास्त रिटर्न देणाऱ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ती करण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे फंड निवडताना सुद्धा मोठी संख्या निवडा, अशा प्रकारे फक्त मोठी संख्या निवडा तर तिसरीतला विद्यार्थी पण होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायची गरज नाहीये. सो आपला शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर किमान 3 महिन्याचं आपलं उत्पन्न किंवा 6 महिन्याचे आपल्या कर्जाच्या हप्त्यासहित खर्च हे आपल्याकडे अशा ऍसेट्स मध्ये असले पाहिजे ते खालती वरती होणार नाही. मग अशा परिस्थितीत बरेच जण पतसंस्थांमध्ये पैसे ठेवतात. पतसंस्थांमध्ये हे अधिक जास्त रिस्की होऊन जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळत आपण या बजेटकडे बघितलं पाहिजे. तर बजेटचा आकार 53,47,000 कोटी इतका आहे. लाख कोटी म्हटलं की आपल्याला थोडस घाबरायला होतं, पण साधारण समजून घेऊया 53 लाखाचं पॅकेज आहे तर आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतं. आणि या 53 लाखाचा खर्चाच्या नियोजनामध्ये साधारणपणे आपल्याला 37 लाख हे आपल्या कर्ज काय आपल्या मिळणाऱ्या टॅक्सेस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नांमधलं 37 लाख आपलं उत्पन्न आहे आणि 17 लाख कोटी आपण कर्ज घेतोय. सो ज्याचं उत्पन्न 37 लाखाचं आहे त्यांनी जर वर्षभरात 17 लाखाचं कर्ज घेतलं तर हे काही फार मोठं कर्ज आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सो आपण हे कर्ज फारच कमी घेतोय. आणि यात काही मला महत्त्वाचे आकडे तुम्हाला सांगायचे आहेत. मी अमेरिकेचं सांगितलं तुम्हाला की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 123%, चीनचं हेच त्यांच्या टोटल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 93%, जपान 237% वर गेलेला आहे, फ्रान्स 119%, ब्राझील 95%, साऊथ आफ्रिका 80% आणि भारताचं हेच प्रमाण आपल्या टोटल इन्कमच्या म्हणजे जीडीपीच्या तुलनेत 56.5% आहे. आणि या वर्षभरामध्ये आपण त्याला 56% पर्यंत आणू आणि सरकारने जाहीर केलेल्या धोरणाप्रमाणे 2030 पर्यंत आपल्याला हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 50% पर्यंत आणायचं आहे. सो हे आपण असं कर्ज कमी घेण्याची पॉलिसी का वापरलं तर जर अशा प्रकारे एखादी युद्धजन्य परिस्थिती किंवा कोविड सारखी परिस्थिती किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एखादं मोठं संकट आलं
आणि आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 20-25% कर्ज घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर ती घेण्याची क्षमता आपल्या इकॉनॉमीमध्ये असावी, त्यासाठी म्हणून अशा प्रकारचं नियोजन केलेलं असतं. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जागतिक कर्ज बाजारपेठेमध्ये जे मिळणारं मानांकन आहे ते अतिशय काय म्हणता येईल BBB निगेटिव्ह, BBB अशा लेवलवरती आहे. म्हणजे एका बाजूने आपण देश माझा रोशन वगैरे म्हणू शकतो, पण 96% आपल्याला जे कर्ज आहे ते डोमेस्टिकली म्हणजे तुमच्या माझ्या ज्या सगळ्या सेव्हिंग्स आहेत किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग योजना, PPF अशा सगळ्या ज्या ह्याच्यासाठी आपण पैसे ठेवतो त्यामधून सरकारला उभं करावं लागतात. सो जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपण बघितलं तर सगळी जी मोठी राष्ट्र आहेत ती काय कशावरती असतात की फॉरेन डेट पेपर्स म्हणजे कर्ज उभं करण्यासाठी. हे जर कर्ज नियोजन आपण कमी करत गेलो तर आपले रेटिंग सुधारतात. आणि त्याचप्रमाणे 2 रेटिंग एजन्सीजनी याच फायनान्शियल इयर मध्ये आपलं क्रेडिट रेटिंग सुधारलंय. म्हणजे BBB- होतं तर आपण BBB वर आलो. ते अजूनही जर आपण बघितलं तर 5व्या-6व्या स्थानावरच हे कर्ज रेटिंग आहे आणि हे इम्प्रूव्ह होणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आता या सगळ्या गोष्टी थोड्याशा टेक्निकल वाटतात, पण आपण याकडे जर बघितलं तर लक्षात येईल की 7.4% ही आपली GDP ग्रोथ होणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता 7.4% होणारी GDP ग्रोथ त्यातनं मला काय मिळणार, तर माझं गुंतवणूकदार म्हणून याच्यावरचं ऑब्झर्वेशन हे आहे की ज्या वेळेला जी देशाची GDP ग्रोथ मिळते त्यात जर इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा आकडा ऍड केला तर साधारणपणे त्या देशाचं शेअर बाजाराचा रिटर्न हा त्या आसपास घुमवताना आपल्याला दिसतो. म्हणजे जर 7.4% आपल्याला GDP वाढीचा दर असेल आणि जर आत्ताच काल जाहीर झालेल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये 4.5% पर्यंत आपलं इन्फ्लेशन पोहोचल्याचं सांगितलंय, म्हणजे साधारण 11.5-12% पर्यंत शेअर बाजाराचा रिटर्न येऊ शकतो अशी आपण दीर्घ मुदतीमध्ये अपेक्षा करू शकतो. ह्याचा हा एक आकडा आहे. पण आता 7.4% ती येतं कुठून ना. सो ग्रोथ कुठल्याही इकॉनॉमीमध्ये 4 फॅक्टर्स मधनं येते आणि त्याच्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजिकली गोष्टी करतोय हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशन. तुम्ही मी जे सगळे कपडे घेतोय, गाड्या घेतोय, चष्मे घेतोय, प्रत्येक गोष्टी खर्च करतोय, अगदी औषधोपचारांपासून सगळ्या गोष्टी या ज्या डोमेस्टिकली आपण जे कन्झम्पशन करतोय यामध्ये वाढ होणं हे फार गरजेचं होतं. आणि म्हणून गेल्याच या म्हणजे आताच फायनान्शियल इयर मध्ये बजेट नंतर GST उत्सव आपण साजरा केला. म्हणजे काय तर सरकारने GST मध्ये बरंच सूट दिली आणि सण उत्सवांच्या तोंडावरती ती योजना जाहीर झाली आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी स्वस्त झाल्या. अनेकांनी याच्यामध्ये गाड्या विकत घेतल्या, ऑटोमोबाईलचे सेल बूस्ट झाला. या सगळ्यामधून होतं काय तर डोमेस्टिक कन्झम्पशनचे आकडे चांगले येतात. आता डिसेंबर क्वार्टर मध्ये आपल्याला कन्झम्पशनचे आकडे खूप चांगले आले. आता पुढच्या महिन्यात मार्च संपला की एप्रिल मे पर्यंत आपल्याला कळेल की पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या 140 कोटी लोकांनी काय प्रमाणात खर्च केलाय. सो त्यामुळे एक GDP वरती इम्पॅक्ट येतो. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे आपल्याला रस्ते, रेल्वे, पूल, विमानतळ, पोर्ट या सगळ्याचं कन्स्ट्रक्शन करणं यामध्ये जो पैसा खर्च होतो त्याला म्हटलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. तर कॅपिटल एक्सपेंडिचर आपण काय पटीत वाढवतोय ह्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला आकडेवारी देतो की 2014 साली हे सरकार जेव्हा आलेलं त्यावेळेला साधारण 1,90,000 कोटी आपलं कॅपिटल एक्सपेंडिचरचं बजेट होतं. तेच 1,09,000 कोटी मानून चला 2,00,000 कोटीचं ते बजेट होतं. ते 2026-27 येईपर्यंत आता पोहोचले 12,20,000 कोटी. म्हणजे ऑलमोस्ट त्यामध्ये आपण 6 पटीनी वाढ केलेली आहे. इतक्या प्रमाणात आपण कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवतोय. आता जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं जातं त्याला त्याचा इकॉनॉमीवरती काय इम्पॅक्ट येतो तर ते अजून जास्त इंटरेस्टिंग आहे.
की ज्या वेळेला आपण अनुदानांमध्ये किंवा डायरेक्ट बेनिफिशियरीला जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केलं जातं, म्हणजे पेन्शन दिली आहे, अनुदान दिलंय, तर 1 रुपया जर खर्च केलाय तर इकॉनॉमीला 1 रुपया 20 पैसे इम्पॅक्ट येतो. पण जर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून 1 रुपया खर्च केला तर त्याचा जो रिपलिंग इफेक्ट आहे, कारण ते पैसे अनेकांच्या हातात फिरतात आणि ऑलमोस्ट 2.5 ते 3 रुपयापर्यंतचा इकॉनॉमीला त्याचा रिपलिंग इफेक्ट मिळतो आणि त्यामुळे पूर्णच अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा फिरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते तर आपल्याला वाहतूक, दळणवळणाच्या सोयी सुविधा मिळतात, आपलं जगणं अधिक सोयीस्कर होतं. सो तिसरा आणि महत्त्वाचा घटक या सगळ्यामध्ये असतो तो म्हणजे एक्सपोर्ट. आणि त्यावरती आता भारत आणि अमेरिका लगान 2. काय म्हणताय 02 किंवा 20 जसं की चित्रपटाचे कसे सिक्वेल सुरू होतात तशा प्रकारचा सिक्वेल सिनेमा सुरू झाल्यासारखं वातावरण आपल्याकडे होतं. कारण अमेरिकन इकॉनॉमी ही ओळखली जायची ही आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला दर सवलती देऊ आणि आम्ही विकत घेऊ. सामान पर्चेसिंग करणारी प्रचंड अकरा विकरा कन्झम्पशन करणारी ही इकॉनॉमी आहे. आणि या इकॉनॉमीनी अशा प्रकारे टॅक्स लावायला म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला 3 ते 4% जे टेरिफ होतं ते आपलं वाढवून 50% वरती गेलेलं आणि निगोशिएशन वगैरे करून आपण त्याला आता 18% वर आणलंय आणि आपण जिंकलोय. पण हे जिंकलं का आहे तर इतर कॉम्पिटिटर जे देश आहेत, अगदी बांगलादेश पासून सगळ्या देशांना 20% टेरिफ आहे तर आपल्याला 18 मिळालं. सो जे धोरण अमेरिकेने बदललं त्या बदललेल्या धोरणामुळे आपल्याला हे आता ट्रेड डील मिळाले. पण हे ट्रेड डील होण्याच्या किंवा त्याच्याबद्दलची बातमी येण्याच्या आधी हे बजेट आले, इकॉनॉमिक सर्वे आलेला. सो त्यामुळे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक मूव की ज्या वेळेला बजेट आपलं आलं सो त्यामध्ये खूप गोष्टी अशा दिल्या गेल्या की ज्याच्याने आपल्याला एक्सपोर्ट वाढेल. कारण तर या फायनान्शियल इयर मध्ये प्रॅक्टिकली स्पीकिंग आपल्याला जितक्या प्रमाणात एक्सपोर्ट वाढवायचं होतं ते वाढवलं नाही. म्हणजे अमेरिकेविरुद्ध आपण एक्सपोर्टचे नंबर सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त आणले. आम्ही 110% एक्सपोर्ट तुम्हाला करून दाखवला असं आपण दाखवलं. पण त्याच्यामध्ये 40% एक्सपोर्ट हा आयफोन्सचा होता. म्हणजे अमेरिकनच गोष्ट आपल्याला असेंबल झाली आणि आपणच त्यांना एक्सपोर्ट करून विकली आणि त्याचा आपण उत्सव साजरा केला. पण या सगळ्यातनं दिसून हे आलं की आपले एक्सपोर्ट म्हणजे गुड्सचे जे सामान जे ते विकण्याचे नंबर काही फार चांगले आले नाही. आपली इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे सर्व्हिस सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर नी अगदी मार्जिनली 4-5% ग्रोथ या वर्षभरामध्ये दाखवली. पण या 4-5% ग्रोथ एका बाजूने आली, मोठ्या प्रमाणात काही गुड्स जे आहेत ते आपले विकले गेले नाही आणि त्याच दरम्यान एक अतिशय नेगेटिव्ह इम्पॅक्ट देणारी घटना इकॉनॉमीवरती घडली. दॅट इज आपण एआय रेस मध्ये मागे पडल्याचे नंबर दिसले आणि भारताचा रुपया ज्याप्रमाणे घसरायला लागला त्या घसरण्यामधनं एक गोष्ट घडली की जर अमेरिकन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना 80 रुपये into $1 अशा पद्धतीने गुंतवणूक केली आहे त्याच्यावरती फायदा जरी झाला आणि भाव त्याचा 100 रुपये जरी झाला असला तरी सुद्धा डॉलरच 92-93 वरती पोहोचल्यामुळे त्याला मिळणारा ऍक्च्युअल नफा आहे तो अर्ध्याहून जास्त रुपयाची किंमत घसरल्यामुळे तो नफा तिथेच त्याचा समाप्त व्हायला लागला. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार हे भारतीय मार्केट पासून लांब जायला लागले. त्यांनी गुंतवणुका काढून घ्यायला सुरुवात केली. आता आपला जो फॉरेन एक्सचेंजचा अकाउंट आहे त्या फॉरेन एक्सचेंज अकाउंट मध्ये जे ट्रेड डेफिसिट आहे ते त्यामुळे निगेटिव्ह लेवल वरती आहे. तो ही गोष्ट आपल्या इकॉनॉमीला अतिशय निगेटिव्ह इम्पॅक्ट देणारी होती. सो आता अशा परिस्थितीमध्ये एकदम चुटकी बजाव एक्सपोर्ट बढ़ाव असं काय होऊ शकत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी स्ट्रॅटेजिक कराव्या लागतात.
सो त्यासाठी आपण या बजेटमध्ये काय काय प्रोव्हिजन्स केलेल्या दिसत आहेत. तर आपली भारताची जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती चीनच्या तुलनेत विचार केला तर दुप्पट आहे. त्यामुळे चीन लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजे काय, तर मला एखादं प्रोडक्ट बनवावं लागलंय कंपनीमध्ये, ते मी बनवलंय त्याला मला शिप पर्यंत पोहोचवण्यासाठी जितका दिवस लागतात आणि जितके पैसे खर्च होतात त्याला म्हटलं जातं लॉजिस्टिक कॉस्ट. ही जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती आपली ऑलमोस्ट चीन पेक्षा दुप्पट आहे. सो त्यामुळे ती जर कमी करायची असेल तर आपल्याला बऱ्याच आयडिया कराव्या लागतील. सो आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये जे आपण 12,20,000 कोटीचं प्रोव्हिजन केलेलं आहे त्यात आपण अजून एक इनोव्हेटिव्ह आयडिया यासाठी केलेली आहे. ती म्हणजे काय, तर आपली ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा वापर आपल्याला इंटरनल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर्स म्हणून जर केलं गेलं तर स्वस्त दरामध्ये आपण सामानाची वाहतूक करून घेऊ शकतो. त्यामुळे लॉजिस्टिक कॉरिडॉर्स चे इंटरनल वॉटरवे म्हणजे आपण फक्त सीवे वगैरे विचार करत होतो तर त्या याच्यामध्ये इंटरनल वॉटरवेज वरती प्रोव्हिजन केली गेलेली आहे. सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी जे कंटेनर लागतात ते कंटेनर सुद्धा आम्हाला इम्पोर्ट करावे लागतात. सो त्यामुळे कंटेनर निर्माण करण्यासाठी 10,000 कोटीचं बजेट तरी अलोकेशन दिलेलं आहे की डोमेस्टिकली आपण जे एक्सपोर्ट करायचं सामान आहे त्याच्यासाठी कंटेनर आपण निर्माण करायला लागूया. तसंच एक्सपोर्ट या गोष्टीला बढावा मिळण्यासाठी म्हणून आपण खूप प्रमाणामध्ये ज्या सबसिडीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची सबसिडी असते ती म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम. म्हणजे प्रोडक्शनला जोडून इन्सेंटिव्ह दिला जातो. तर त्यामध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यातही ईव्ही याच्यासाठी 6,000 कोटींचं बजेट अलोकेट झालेलं आहे की जेणेकरून आपल्याकडे ऑटोमोबाईल आणि या रिलेटेड गोष्टी तयार व्हाव्यात. तसंच आणि ग्लोबल सप्लाय चेन मध्ये आपलं एक महत्त्वाचं पोझिशन तयार व्हावी. त्या आता स्ट्रॅटेजिकली खूप मोठ्या प्रमाणात जिओपॉलिटिकल जो युद्ध सुरू आहे व्यावसायिक पार्श्वभूमीवरती ते रेअर अर्थ मिनरल्स तुम्ही ऐकले असतील. हे रेअर अर्थ मिनरल्सचे कॉरिडॉर भारतीय समुद्र तटांवरती तयार करण्यासाठी एक मेजर प्रोव्हिजन सरकारने केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी आता लगेच तुम्हाला इम्पॅक्ट त्याचा दिसेल असं नाही, पण त्या दृष्टिकोनातून पावलं पडायला लागतील आणि आपल्या एक्सपोर्ट आणि बाकी इकोसिस्टीम सुधारायला लागेल. तसंच सेमीकंडक्टर इंडस्ट्री बद्दल आपण गेली 3 वर्ष बजेटमध्ये चर्चा करतोय. पहिली चिप अजून बनायची बाकी आहे. सो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संचित कर्म आहे. एकदम लगेच तहान लागली की पाणी प्यायलो असं फास्ट कर्म होणार नाहीये. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहतात आणि त्यामध्ये आपण फ्रँकली मान्य करायला पाहिजे की आपण चिप मॅन्युफॅक्चरिंग किंवा एआय ड्रिव्हन गोष्टी या सगळ्यांमध्ये पुढे जगाच्या तुलनेत विचार केला तर आपण मागे पडतो. पण एक या सगळ्याकडे जर बघितलं तर .com बबलच्या जी परिस्थिती झाली होती त्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला शोध लागला या सगळ्या ब्राउझिंग इंडस्ट्रीचा तो काही भारतीय ब्राउझर कधीच नव्हता. नंतर त्याचे सर्व्हिस प्रोव्हाइडिंग गोष्टी होत्या त्याच्यामध्ये भारतीय सर्व्हिस सेक्टर खूप मोठा आहे आणि त्यामध्ये भारतीय आयटी कंपन्यांनी खूप मोठी बाजी पुढे जाऊन मारली. पण या सगळ्याकडे त्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊन बघू शकतो